आतमध्ये गुफा आहे, गुफा. हो माय गॉड, आतमध्ये डायरेक्ट गुफा आहे. जवळपास अर्धा तास झाला आम्ही चालतोच आहे, अजून सुद्धा किल्ल्यावरती आम्ही पोहोचलेलो नाहीये पूर्णपणे. 152 खांब आहेत. सुंदर आहे हे सगळं. गाईज, हा बघा माझा भाऊ, तो नेहमी पुढे जातो आणि परत मागे येतो आमच्यासाठी. एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे दौलताबाद किल्ल्यावरती, जो किल्ला कोणीही जिंकू शकला नाही, अशा किल्ला आपण आज पाहणार आहोत. तर चला, मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवणार आहे, तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघत राहा. स्टे ट्यून. ही किल्ल्याची एंट्रन्स आहे आणि किल्ल्यावरती जायला 25 रुपये तिकीट आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इकडे पूर्ण किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि हे आहे एंट्रन्स गेट किल्ल्याचं. ओ सॉरी, आउटर आहे, त्या साईडने एंट्रन्स आहे. इकडून एंट्रन्स आहे, इकडून बाहेर यायचंय. मी या साईडने काढते ना, तुम्ही म्हणाल आउटसाइड आहे आणि ही काय एंट्रन्स गेट बोलते. हीच एंट्रन्स गेट आहे. इकडून इंटर करायचं आणि तिकडून बाहेर यायचं, असं येते. चला आता आपण या किल्ल्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर हा दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ला मध्यकालीन भारतातला रहस्यमयी व शक्तिशाली किल्ला म्हणून ओळखला जायचा. आणि हा यादव साम्राज्यातील राजा भिल्लमराज यांनी 12व्या शतकात हा किल्ला उभारला. नंतर 1328 मध्ये मोहम्मद बिन तुगलकने या किल्ल्याचं नाव बदलून दौलताबाद ठेवलं. आणि आता आपण ज्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो तर त्यालाच येथे महाकोट म्हटलं जातं. आणि इथे जी तोफ वगैरे ठेवलेली आहेत आता सध्याला, पूर्वी त्या काळी येथे सैन्यांसाठी विश्रांतीसाठी वगैरे बनवलेले असावीत. आणि हे जे हा फेक दरवाजा दिसतोय आणि हा किल्ल्यापर्यंत नेत नाही. मुख्य म्हणजे या देवगिरी किल्ल्याला 52 दरवाजे आहेत आणि त्यापैकी फक्त 7च दरवाजे हे वरती देवगिरी किल्ल्यापर्यंत नेतात. अतिशय सुंदर किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी देखील अतिशय मजबूत आहे आणि एवढे वर्ष होऊनही हा किल्ला अजून जसाच्या तसाच आहे. 4-5व्या दरवाजातून आत आल्यावर आपल्याला सरस्वती बारव दिसते आणि खूप मोठं बारव आहे. बहुतेक किल्ल्यावरती पाण्याची गरज भागवण्यासाठी याचाच वापर केला जात असावा. तिकडे विहीर पाहून आल्याच्या नंतर आता पुढे जाऊयात आपण. येथे एक जुने मंदिर दिसते, पण ते जीर्ण झाल्यामुळे कोणते आहे हे आपण सांगू शकत नाही. अजून भरपूर लांब आहे, एवढं आपल्याला चालत जायचंय अजून. किल्ल्यावरती असं सैनिकांना राहण्यासाठी देखील बनवलेलं आहे. थोडं पुढे आल्याच्या नंतर इथे भारत माता टेम्पल आणि हत्ती तलाव आहे. तर चला आपण तिकडे जाऊया आता. हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर. गाईज, हे आहे हत्ती तलाव आणि सध्याला तलावामध्ये पाणीच नाहीये. पुढे आहे भारत माता मंदिर, आपण तिकडे जाऊया आता. अजून आपल्याला तेवढा मोठा डोंगर चढून जायचंय वरती. अरे इथून दिसतच नाहीये, पण खूप मोठा डोंगर अजून चढायचंय. गाईज, हे आहे भारत माता मंदिर, आपण तिकडे चाललोय आता पायी पायी. मी लिटरली माझी चप्पल खाली सोडून आली आहे, कारण मला खूप टोचत होती ती चप्पल, टोचत होती डायरेक्ट. कसलं सुंदर. भारत माता मंदिर या किल्ल्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. आणि हो, स्वातंत्र्याच्या नंतरच भारत मातेची मूर्ती येथे स्थापित करण्यात आली आहे. आणि हे बाहेरील खांब बघून समजते की येथे आधी मंडप असावा, येथे कार्यक्रम वगैरे होत असावेत.
अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि ह्या डोंगरावरती अजून आपल्याला जायचंय. थोड्याच वेळात तिकडे जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू राजाचं मंदिर होतं हे. किल्ला हिंदू राजा. सांगा माहिती आजी. बरं सांगा तुम्ही, मी सांगेन नंतर तेच. हा किल्ला यादवाचा राजा रामदेवराय कृष्णदेवराय त्यांनी बांधलेला आहे. हा ना. किल्ल्यावरती मोगला नाचलं. टोटल 152 खांब आहे तिथे असे त्या आजी सांगतायत. तर चला आता भारत मातेचे दर्शन घेऊया. ऊन आलेलं आहे आता बाहेर आणि मी पायातली चप्पल ऑलरेडी बाहेर काढली, त्यामुळे माझे खूप चटके बसत आहे आता मला. किती सुंदर दिसतंय हे सगळं बाजूने, तुम्ही स्वतःच बघा. वाव यार, लिटरली माझे पाय पोहत आहेत. आता भारत माता मला खूप प्रसन्न होणार आहे. हे 4 मिनार आहे, अतिशय मोठं आहे. लांबून पाहिल्यावरती असं वाटलं होतं की छोटं आहे, पण जवळ आल्यावर समजतंय की खूप मोठं आहे. 70.1 मीटरचं आहे गाईज, असं माझा भाऊ सांगतोय. तिथलं वाचूनच सांगतोय तो, तिथे दिलेली माहिती. इकडं तोफ संग्रहालय आहे, इथूनच झूम करून दाखवते मी. साइडने व्ह्यू बघा तुम्ही चांद मिनारचा, किती छान दिसतोय, किती मोठं आहे. कारंजे होते काका इथं? हा, इथे कारंजे होते पण आता नाही आहेत, सध्या बंद आहेत. गाईज इथे पूर्ण किल्ल्याचा प्लॅन आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला समजत नसेल कुठून कसं जायचं तर तुम्ही या प्लॅन नुसार फॉलो करून तुम्ही वरती कसं जायचं हे बघू शकता. अजून खूप मोठा किल्ला चढायचा आहे, एवढं वरती जायचं. त्या टोकावरती जाणार आहे मी. त्या गाईज इकडे एक हेमाडपंथी मंदिर आहे, तर चला आता तिकडे जाऊन बघूया आपण कसं आहे आतमध्ये. अरे या स्टेप्स चढायला मला खूप जीवावरती येतं. अरे इकडेही असंच आहे. इकडे सर्वच मंदिरांमध्ये अतिशय सुंदर कलाकृती आहे आणि इकडे खांबच खांब आहेत. आणि खरं तुम्ही हे बघू शकता म्हणजे किती बारीक नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक दगडावरती अतिशय कोरीव काम आहे. प्रत्येक खांबावरती वेगवेगळी डिझाईन नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे त्या काळी किती सुंदर कलाकार, किती उत्तम कलाकार होते आपल्या इथे. आणि ह्या लोकांनी ही अशी घाण केली आहे. म्हणजे या लोकांनी म्हणण्यापेक्षा ते आपल्यातलेच कोणीतरी असतील तर सुधरा रे भावांनो, आता तरी सुधरा. हे पण खूप छान आहे मंदिर, हेमाडपंथी मंदिर आहे. आता चला किल्ल्यात चढाई करायला सुरुवात करूया किल्ल्याची. काळा कोट याच्यामधून आता आतमध्ये जाऊया आपण. जवळपास अर्धा तास झाला आम्ही चालतोच आहे, अजून सुद्धा किल्ल्यावरती आम्ही पोहोचलेलो नाहीये पूर्णपणे. हे आत्ता आपण किल्ल्यावर चढाई करायला सुरुवात केली आहे. आता पायऱ्या आल्यात आणि आता आपण डोंगर चढतोय. जवळ जवळ येत आहे किल्ला. गाईज हा बघा माझा भाऊ, तो नेहमी पुढे जातो आणि परत मागे येतो.
गाईज ही चिनी महल आहे, म्हणजेच एक 2 मजली इमारत आहे. तर चला त्याच्या आतमध्ये जाऊया आता. म्हणजे असं करत करत आपण आता किल्ल्याच्या खूप जवळ येऊन पोहोचलोय. गाईज हा बुरुज आहे, त्याच्यावरती मी आता चढतीये फोटो काढण्यासाठी. लोक वरती पण गेले वरती. हो, बरेच लोक तिकडे वरती गेलेत. वाव, व्हॉट अ व्ह्यू यार. वरती ही तोफ आहे, खूप मोठी तोफ आहे. ही तोफ पाहून आणि ते फोटोशूट करून आता आम्ही खाली चाललोय. आणि हा किल्ला सगळ्यात सुरक्षित किल्ला म्हणण्यामागचं हे देखील एक कारण आहे. आणि त्यामागे बरीच कारणे होती. आणि हा पूर्ण किल्ला एका डोंगरावर बांधलेला आहे. एक आयसोलेटेड पहाड होता, आजूबाजूला दुसरे कोणतेच नव्हते. आणि त्यामुळे जवळपास सगळीकडे त्यावरून नजर ठेवली जाऊ शकते. सुरक्षित किल्ला म्हणण्यामागचं हे देखील एक कारण आहे की किल्ल्याच्या चहूबाजूंनी भुयारी खंदक आहे. आणि त्या पाण्यामध्ये त्या काळी विषारी साप, मगरी असे अनेक जीव असायचे. आणि त्यामुळे त्यातून कोणीही पोहूनही जाऊ शकत नव्हतं आणि ते पारही करू शकत नव्हतं. आणि त्यामुळे हा मध्ययुगातील सर्वात शक्तिशाली किल्ला म्हणून ओळखला जायचा. आणि ही आहे आता अंधेरी मार्ग, अंधर कोठडी आहे. अंधेरी हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. युद्ध काळात हा मार्ग शत्रूंपासून वाचविण्याकरिता उत्तम मार्ग होता. चल भाई वाटतं लोक. गाईज पूर्ण अंधेरी गुफा आहे, त्यामुळे पूर्ण अंधार आहे सगळीकडे. आणि इकडे आता लोक आहेत की नाही माहिती नाही. खूप भीती वाटते मला तर. ओ माय गॉड, हळूहळू चल, हे दाखव रे मम्मीला. आतमध्ये गुफा आहे, गुफा. अंधेरी मार्ग. चला आपण 4 जण आहे, त्यामुळे भीतीदायक नाही. 1-2 जण, जर तुम्ही 1-2 जण असाल तर इथे बिलकुल येऊ नका, कारण खूप डेंजर वाटतं, खूप भीती वाटते. आता आम्ही 4 जण आहे, मोठे पण व्यक्ती आमच्यासोबत, मम्मी वगैरे. त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं काही कारण नाहीये. ओ माय गॉड, आतमध्ये डायरेक्ट गुफा आहे, गुफा. आणि आतमधून रस्ता कुठे निघतो आम्हालाही माहिती नाही. आम्हाला तर भीती वाटतेय की तिकडे जायला पाहिजे की नको. वरती लोक आहेत. गाईज, अंधेरी गुफा म्हणजे खरंच पूर्ण अंधेरी. आणि आणखीन पण वर जायला रस्ता आहे. ओ माय गॉड, आणखीन पण वर जायला रस्ता आहे. ओ माय गॉड, अशा गुफेतून बाहेर निघलोय असं वाटतंय कुठे भुलभुलैयामधून निघलोय. गुफेतून वरती आल्यानंतर हे या साईडला अशी एक नदी वाहती साईडने. किती सुंदर इकडे, किती सुंदर नेचर आहे. पूर्ण पाणीच पाणी आहे. आणि ही गुफा शत्रूंपासून वाचवण्यासाठी बनवलेली होती. एवढं अजून चढून आल्याच्या नंतर जशी अंधारी मार्ग होता तो गुफा टाईप मध्ये, अजून वरती खूप चालत जायचं आपल्याला. एवढं चढून आम्ही वरती आलेलो आहे आता.
डायरेक्ट आहे ना पूर्ण इतकं दम लागलं ना चालून चालून. इतक्या पायऱ्या चढल्या, अजून खूप चालायचं बाकी आहे. इतकं चाललोय आम्ही, 1 तास झालं अजून चालतोच आहे, तरीही अजून किल्ला संपत नाहीये. पूर्ण घाम निघालाय पूर्ण. अजून भरपूर म्हणजे बऱ्याच पायऱ्यावरती चढायचे अजून. कसं होईल, पण तरीही तुमच्यासाठी मी पूर्ण शेवटपर्यंत जाणारच. इकडे गणपतीचं मंदिर आहे, गणेश टेम्पल. हे गणेश टेम्पल आहे. इकडं चढून सुद्धा अजूनही पायऱ्या संपतच नाहीयेत. अजून किती पायऱ्या आहेत तुम्हीच बघा. मम्मीला अर्ध्या रस्त्यावर बसून आणलंय, कारण एवढं वरती जाणं तिला पॉसिबल नव्हतं. अरे संपता का नाही आता हे गाईच, खत्म ही नाही हो रही है. कितना चाललंय अभी. एवढं चालून आलो आम्ही, तरी सुद्धा रस्ता अजून संपतच नाहीये. खालून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतोय, किती सुंदर दिसतोय. अजून आपल्याला तेवढं चालत जायचंय वरती. इतक्या पायऱ्या चढून वर आल्याच्या नंतर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. और गाइस ये देखो सिटी का व्यू. ओ माय गॉड, इथं येऊन काय बघायला मिळालं बघा आम्हाला. मधून आता आणखी वरती टॉपला आलोय. बापरे, बाकीच्यांनी पण बरेच कोरीव काम केलेले आहेत ते. इथे सगळेजण असं बसून फोटो काढतायत. और मेरा भाई गेम खेल रहा है. खालच्या साईडला तुम्ही व्ह्यू बघा, पूर्ण ती तटबंदी दिसते का किल्ल्याची साईडने. म्हणजे किती मोठा किल्ला आहे हा. आणि एवढा चढून वर येणं सोपं नाहीये. जवळपास 1 ते 1.5 तास लागतो पूर्ण चालायला आणि वरती यायला. आता एवढंच खालीही जायचंय अजून. गाईज, आमच्या दोघांची दिसते मी. आमच्या दोघांची बहीण भावाची जोडी तुम्हाला कशी वाटली? आणि तुम्हाला आमचे बहीण भावंडाचे घरचे फॅमिलीचे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की बनवेल.